स्लाइस केलं होतं. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप पॉइंट वरती खेळण्याचा वारंवार प्रयत्न आहे. बाहेरच्या चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. दोन धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न. उमर मात्र अर्थातच फटका चुकतोय. बॅक टू दी पवेलियन आपण पाहतोय. सेमीफिनालेचा सामना आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो अर्थातच मेगा फिनाले मध्ये आपल्याला शिवशक्ती संघासोबत फ्रेंड्स 11 ट्रॉफीच्या मेगा फिनाले मध्ये इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय अमितला इथे मात्र इंट्रोड्यूस केलं जातं. अमित वरती जबाबदारी असणार आहे कारण धावफलकावरती आपण पाहतोय केवळ आणि केवळ 4 या आकड्यावरती आहे. इथे मात्र विकेट कीपरकडे संधी होती. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न आणि अर्थातच सिंगलने मात्र धावफलक आपण पाहतोय 5 या आकड्यावरती आहे. सिंगल हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र ट्रॅक केलाय. स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला पाठवलंय अर्थातच मैदानाच्या बाहेर. येतोय मात्र मच नीडेड सिक्सर. टेन ऑन द स्कोर कार्ड टेली आपण पाहतोय. 11 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्लाइस केलं. डी पॉइंट वरती खेळाडू आहे. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 12 ऑन द स्कोर कार्ड टैली. एक ओवर की समाप्ति के बाद रन की बात की जाए रॉयल फाइटर इज ऑन 12. एक ओवर की समाप्ति के बाद 12 लगे स्कोर कार्ड पर. सेमीफिनाले का मुकाबला आप देख रहे फ्रेंड्स 11 ट्रॉफी 2024. एक खूबसूरत बेहतरीन प्रतियोगिता. रन की बात की जाए रन संख्या आप देख रहे हैं 12 ऑन द स्कोर कार्ड टैली. ओवर की समाप्ति के बाद 12 लगे स्कोर कार्ड पर. चार षटकांचा सामना आहे. गेंदबाजी मार्ग पर इस वक्त जरूर अमय को इंट्रोड्यूस कराया गया. बड़ा हिट लगाना चाहते थे. फिर एक बार बाहरी किनारा. गेंद निकल जाएगी जरूर लॉन्ग स्टॉप रीजन पर. केवल आता हुआ ये सिंगल. वनडी के माध्यम से आता हुआ ये सिंगल. रन की बात कीजिए रन संख्या 13 ऑन द स्कोर कार्ड टैली. 13 लगे स्कोर कार्ड पर. बड़ा हिट लगाना चाहते थे ओवर द कवर से. ये शॉट तो अच्छा पर खिलाड़ी वहां पर है. मिस टाइम स्ट्रोक. वहां पर जितना चाहते थे उतना अच्छा संपर्क हुआ नहीं. यहां पर थोड़ा सा ताकत भी कम और उसी के बदौलत आप देख रहे विकेट का होता हुआ पतन. ओवर द कवर ओवर द स्वीपर कवर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का उतना अच्छा संपर्क था नहीं. न्यू बैटर बीच मैदान के अंदर मिस्टर आशीष कनौजिया. चलते बीच मैदान के अंदर फिर एक बार जिम्मेदारी इस वक्त आशीष पर होगी.
इन जिम्मेदारियों का निर्वहन जरूर उन्हें करना होगा, क्योंकि रनों की बात की जाए रन संख्या जाकर पहुंची केवल और केवल 13 ऑन द स्कोर कार्ड टैली। गेंदों की बात की जाए आने वाली 4 गेंदें बची है। आते आते शॉट पुल, क्या होगा सक्सेसफुल? तो यस, रोहित शर्मा को भी बुक स्टाइल में आशीष कनौजिया के बल्ले से लगता हुआ ये बेहतरीन सिक्सर। इस वक्त फिर एक बार पुल करना चाहते थे। इस वक्त थोड़ी सी आगे गेंद थी, गुड लेंथ की गेंद को पुल करना चाहते थे। वहां पर स्क्वायर लेग में जो खिलाड़ी था वो गलती करेगा नहीं, विकेट का होता हुआ पतन। रन की बात कीजिए, रन संख्या अभी भी रुकी हुई 19 पर। बल्लेबाजी मार्ग पर अभी जरूर राज को इस वक्त इंट्रोड्यूस कराया गया, थोड़ा सा जरूर रोककर रखा तो राज के पास भी कैपेबिलिटी क्रेडिबिलिटी है, उस कैपेबिलिटी का क्रेडिबिलिटी का इस्तेमाल उसे बीच मैदान के अंदर करना होगा। धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती आहे। इथे माझा षटक समाप्त होणार आहे। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय। ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय। चार षटकांचा सामना आपण पाहतो मेगा सेमीफिनाले। इथे मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक अगदी सरळ दिशेने आपण पाहतोय लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे। विकेटचं पतन आपण पाहतोय। ओव्हर द लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला नाहीये। 20 ऑन द स्कोर कार्ड टॅलीवरती धावफलक स्थिरावले।
तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. धावांचा विचार केला, धावफलक अजूनही स्थिरावले. बॅट्समॅन नेम मुख्तारला आपण अर्थातच फलंदाजी मार्कवरती पाहतोय. इथे मात्र बिगिडचा प्रयत्न, चेंडू निघून जाणार. यस, आदर्श इंटरनॅशनल स्कूलच्या टर्फला सलामी देणारा षटकार. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 26 या आकड्यावर. 26 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय ओव्हर द स्वीपर कव्हर, परंतु खेळाडू तिथे तैनात आहे आणि स्वीपर कव्हरच्या खेळाडूने आज मात्र पूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलंय. अजून एक चांगला झेल आपण पाहतोय. विकेट जो होतोय पतन. बॅट्समॅन नेम बॉस बॅटर सर, न्यू बॅटर आपण रोहितला पाहतोय. रनों की बात कीजिए, रन से क्या आप जाकर पहुंचते हुए देख रहे हैं. 28 ऑन द स्कोर कार्ड टैली. फिर बड़ा हिट लगाना चाहते हैं कवर रिजर्वर खिलाड़ी. अब तक अच्छी फील्डिंग रही है और एक अच्छा कैच वेस्टर्न स्टाइल में. बॅट्समॅन नेम काय बॉस 28 धावा धावफलकावरती आहे. 28 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
इथे मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न नक्कीच झालाय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार 30 या आकड्यावर. 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने आपण पाहतोय 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक. बॉलर शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. मयांकला आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती आहेत. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न ओव्हर द पॉइंट अजूनही चांगला झेल. जमेची बाजू राहिली अर्थातच अजूनपर्यंत क्षेत्ररक्षण गिरगाव या संघासाठी. राज नाही नाही स्ट्रायकरवर आहे. मोठा हिट घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. चला वसीम सरांकडून अजून एक बक्षीस येतंय. जर शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले 5,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. राजने जर षटकार लगावले तर अर्थातच वसीम सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय बक्षिसांचा भडीमार. एटीएम ओपन स्विच हिटचा प्रयत्न उलटा सुलटा खेळण्याचा प्रयत्न. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. चला तर आपल्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. आपण जर सुद्धा 3 चेंडू 3 षटकार लगावले तर आपल्याला सुद्धा 5,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय वसीम सरांच्या माध्यमातून. यावेळेस खोलवर डप्प्याचा चेंडू खोलवर डप्प्याचा चेंडू. एक रन आहे वो. चौथा बॉल भी 1 रन. वो डिक्लेअर 2 बॉल. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. चला पंच दर्शवायचे 1 धावे. एका धावेचा इशारा आपण पाहतोय. Huh? 34 on the scorecard tally. Last ball. इस वक्त जरूर बड़ा हिट लगाना चाहते थे, गेंद और बल्ली का कोई संपर्क नहीं, 22 के माध्यम से रन मिलेंगे। रन की बात कीजिए, रन संख्या आप देख रहे हैं 35, 36 रनों का लक्ष्य, 36 इज द टारगेट।
इथे मात्र हलक्या हाताने स्टेअर केलंय. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय दिनेशजी घोडेराव सर आपल्यासोबत जोडले जातं. वेलकम असेल सर आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्लीज सर आपण यायचे मुख्य मंचावरती. सन्माननीय आदरणीय दिनेशजी घोडेराव सर आपल्याला प्लीज विनंती आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचे. प्रमुख अतिथीगण आपण पाहतोय फ्रेंड्स 11 ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि त्यासोबतच सन्माननीय आदरणीय सुशीलजी मस्के साहेब आपलं सुद्धा स्वागत असेल. सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय दिनेशजी घोडेराव साहेब आणि त्याच्यासोबतच मस्के साहेब आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम असेल सर आपल्या सर्वांचं. आगतम स्वागतम सुस्वागतम. हृदयाच्या अंतःकरणाने अर्थातच आपले आभारी आहेत आम्ही की आपण या स्पर्धेमध्ये आले आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. प्रमुख मान्यवरांची मांदियाळी आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. वेलकम असेल साहेब आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आपल्यासोबत मुख्य मंचावरती आहे आणि अर्थातच मान्यवरांच्या सन्मानार्थ आपण पाहतोय फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा दमदार असरदार षटकार. सन्माननीय आदरणीय महेशजी यादव सर सुद्धा आपल्यासोबत आहे. सर आपलं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणाने वेलकम असेल. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आउटसाइड एज तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये विकेट किपरने स्वतःला सांगितलं यस आय कॅन डू बेटर आणि चेंडूला टॅकल केलं. महत्वपूर्ण झटका. 36चा पाठलाग करायचा. मेगा सेमीफायनल आपण पाहतो. एका बाजूला रॉयल्स दुसऱ्या बाजूला ओमकार 11 गिरगाव. रॉयल्स संघ आपल्याला फिल्डिंग करताना दिसतोय तर अर्थातच गिरगाव संघाने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलागासाठी धावांचा विचार केला. 7 ऑन द स्कोर कार्ड. टॅली लॉस ऑफ 1 विकेट. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज कारण ऑलरेडी आपण पाहतो अजून सेमीफायनलचा सामना सुरू. वेळेचा विचार केला 6:22 अवधी ऑलरेडी झालेला आहे. यानंतर मात्र आपल्याला राहुल मेगा फिनाले खेळवायचा आणि त्यानंतरच मात्र आपल्याला विदाऊट फ्लड लाईट्स फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशाच्या झोतामध्येच बक्षीस समारंभ सुद्धा पार पाडायचा आहे. आशिषला आपण पाहतोय ड्रॅग केल्या ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. मिडविकेट रिजन वरती हा फटका होता. एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. 36चा पाठलाग करायचा.
यावेळेस मात्र आपण पाहतो ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू आतल्या दिशेने आला. प्लेड स्विंग अँड मिसच्या माध्यमातून आपण पाहिलं सरळ यष्टीरक्षक विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका डीप पॉईंट मध्ये खेळाडू तैनात आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. पुन्हा एकदा धावफलक आपण पाहतो सिंगलने ज्याला ऑक्सिजन म्हटलं जातं 9वी आकड्यावरती आहे. येणारे 3 चेंडू दोन्ही शिल्लक आहे. 3 to go आपण पाहतोय. प्रमुख मान्यवरांची अर्थातच आपण पाहतो उपस्थिती या मेगा सेमीफिनाल आणि फिनालेसाठी आपली आहे. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्सने थोडंसं सरप्राईज केलंय. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा उसिळी मात्र चेंडूने आपण होताना पाहतीये. बिग हिटचा प्रयत्न शॉर्ट अंपूल चेंडू निघून जाणार आहे का? दुहेरी धावेचा प्रयत्न नक्कीच आहे. 2 धावा तर झाल्यात. पंच अजूनही डिस्कशन मोड मध्ये आहेत. चला चौकाराचा इशारा आपण पाहतो. अर्थातच नायर सरांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रापासून अप्रतिम पंचांची भूमिका त्यांनी निभावली आहे. अनेक काळाचा अर्थातच क्रिकेटचा अनुभव आणि आज मात्र त्या अनुभवाचा वापर ते पंचांच्या भूमिकेमधून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पंचांची भूमिका सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सोपी नसते. तेरा धावा धावफलकावरती आपण पाहतो. येणाऱ्या चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथे मात्र पुलचा फटका होणार आहे का सक्सेसफुल? पुन्हा एकदा आपण पाहतोय. हा मात्र आहे दमदार असरदार पंचांच्या कॉलची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. षटकार येतोय. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 19 या आकड्यावरती. 36चा पाठलाग करायचा होता. 12 चेंडू 17ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर नक्कीच यावेळेस आपण राज सिंगला पाहतोय.
यावेळेस पुलचा प्रयत्न आहे, चेंडू बराच काळ हवेत आहे आणि यावेळेस जावं लागेल. चांगला झेल आपण पाहतो इथे. स्वीपर कव्हर रिजन वरून खेळाडू आला कव्हर रिजन वरती आणि एक चांगला झेल आपण पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करा फलंदाज, थोडंसं धावत आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं, कारण ऑलरेडी थोडासा उशीर आपण पाहतोय आणि याच्यानंतर आपल्याला मेगा फिनाले सुद्धा खेळवायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तरुण. यावेळेस बिगेटचा प्रयत्न, बराच काळ पुन्हा एकदा चेंडू हवाय त्या क्लिअर होईल का, तर यस क्लिअर होतोय असा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजून एक चांगला फटका, वॉड शॉट, पूर्णपणे फुलर लेनचा चेंडू होता आणि काय फटका आपण पाहतोय. गिरगाव संघाचं कौतुक करावं लागणार आहे. ऑलमोस्ट सगळे खेळाडू आपल्याला लोकल त्यांच्यामध्ये दिसत आहेत, परंतु काय फलंदाजी आणि काय सामना मात्र त्याने रंगवलाय. कौतुकास्पद अर्थातच प्रत्येक सेक्शन मध्ये त्यांनी कामगिरी केली आहे. स्ट्रेट डाऊन द ट्रॅकचा फटका आपण पाहिला. यावेळेस मात्र मिस झालाय. टप्पा पडल्यानंतर अर्थातच थोडीशी उसळी मात्र आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहिला. फुलर लेनचा हा चेंडू आहे. लाऊड अपील जरूर झाली आहे. .25 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. अजून एक शॉर्ट चेंडू, खेळाडू तिथे तैनात आहेत. विकेटचं पतन आपण पाहतोय. स्लिपला अर्थातच खेळाडू तैनात होता या चेंडूसाठी. 25 धावा झाल्यात. 7 चेंडू 11ची गरज. कंपल्सरी चेस पद्धतीचं फॉर्मॅट आहे. सात चेंडू 11ची गरज. कोणता संघ असेल जो अर्थातच शिवशक्ती सोबत मेगा फिनाले खेळेल त्याच्यासाठी अजून आपल्याला 7 चेंडूची वाट पाहावी लागणार आहे. गिरगाव विरुद्ध रॉयल्स, रॉयल्स विरुद्ध गिरगाव. 7 चेंडू 11ची गरज. इथे मात्र आपण पाहिलं वाईट चेंडूचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहतोय. राज थोडीशी चुकी करतोय. आता मात्र समीकरण येणाऱ्या 7 मध्ये गरज आहे 10ची. मेगा फिनाले मध्ये पोहोचण्यासाठी अर्थातच गिरगाव संघाला 10 धावा करायच्या आहेत. एकाला धावा ठोकायच्या आहेत तर एकाला धावा रोकायच्या आहेत. यावेळेस एक धाव तर झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, कारण विकेट किपर बॅकअप आलाय. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. समीकरण आता मात्र असताना येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज आहे 9 धावेंची. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आहे.
9 धावांची गरज अजूनही. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. आपल्याला जर मेगा फिनालेमध्ये पोहोचायचं असेल, मेगा फिनाले गाठायचं असेल तर आपल्याला या 6 चेंडूवरती अर्थातच अतोनात मेहनत करावी लागणार आहे. जीवाच्या आकांताने आपल्याला मेहनत या 6 चेंडूवरती करावी लागणार आहे. कारण आज जर आपण संधी गमावली तर आपल्याला 365 दिवस 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. फ्रेंड्स, 11 ट्रॉफी 2025 ची पहिला चेंडूवरती शॉट अंपुल. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये फिल्डर बने दर्शक बने फिल्डर येतोय. बेग 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 फ्रेंड्स 11 षटकार. आता मात्र 3 ची गरज आहे. गिरगाव संघाने मात्र काय कमालीची परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिली आहे. सर्व यंगस्टर्स आहेत, ऑलमोस्ट सर्व खिलाडी गिरगाव मधले आहेत आणि काय परफॉर्मन्स अजूनपर्यंत राहिल्यात. इथे मात्र वाईटचा इशारा आपण पाहतोय. शिवशक्ती कर्णधार यायचं लगेचच. आपण शिवशक्ती संघाचा कर्णधार जास्त वेळ न दवडता आपण लगेचच जायचंय. टॉस साठी आपल्याला रेडी राहायचंय. शिवशक्ती संघाचा कर्णधार. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डीप मिड विकेट मध्ये होतोय झेल. शिवशक्ती संघाचा कर्णधार. चला स्पीडअप करायचं प्लीज. जास्त वेळ दवडायचं नाहीये. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू आहे आणि हे डॉट चेंडू मात्र आपल्याला कमबॅक करून देणार आहेत का. आता मात्र समीकरणाचा विचार केला येणार आहे. 2 चेंडू मध्ये 2 ची गरज आहे. चला माफ करा, करेक्शन आपण पाहतोय. करेक्शन आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी आहे. सामन्यामध्ये होईल का ट्विस्ट. आता मात्र समीकरण अर्थातच आपण पाहतोय. 2 चेंडू 2 ची गरज आहे.
2 चेंडू 2ची गरज आहे. मॅच अजूनही टर्निंग पॉइंट वरती आहे तुमचे ना आता. कारण कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आहे. 2 चेंडू 2ची गरज. 2 चेंडू 2ची गरज. मॅच आता मात्र फसली आहे. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? मोहित. बॅटिंग मार्क वरती आपण मोहितला पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव तर झाली आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. काय मॅच बनली आहे. 1 चेंडू 1ची गरज. चला सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. फ्रेंड्स 11 ट्रॉफी मेगा सेमीफायनल 2 समीकरण मात्र आपण पाहतोय. 1 चेंडू 1ची गरज. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. इथे मात्र आपण पाहतोय कोणता संघ असेल. गिरगाव की रॉयल्स, रॉयल्स की गिरगाव. मैदानाच्या बाहेर सुद्धा एका चर्चेला उदाहरण आलंय. हा चेंडू कोणत्या पद्धतीने हाताला जाईल. शॉर्ट चेंडू हाताला जाईल, यॉर्कर हाताला जाईल, स्लोवर वन हाताला जाईल. प्रश्नचिन्ह मात्र आहेत. या प्रश्नाचं उत्तर मात्र गोलंदाजाला द्यावं लागणार आहे. 1 चेंडू 1ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट. संघर्ष करावा लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे आणि अर्थातच अपयशाला कोणतेही शॉर्टकट नाही. आपल्याला मेहनत करावी लागणार आहे, प्रामाणिक मेहनत. 1 चेंडू 1ची गरज. फटका चांगलाय. गिरगाव मात्र जाऊन पोहोचतोय इन टू द फिनाले. चला शिवशक्ती, शिवशक्ती आणि गिरगाव लगेचच यायचे टॉस साठी. फ्रेंड्स 11 ट्रॉफी मेगा इनाले आपण पाहतोय. मेगा फिनाले मध्ये अर्थातच विचार केला ऑर्गनायझिंग कमिटी सन्माननीय आदरणीय संजय साहेब, मुन्ना सर, यतीन साहेब आणि त्यासोबतच प्रबोधन बॉईज या संघाचा मोलाचा पाठ आहे. चला कर्णधार शिवशक्ती